कुटपावर सुधारू हे गुंड मावाले विद्यार्थी पुन्हा एका धर्मापाला तुमच्या दारावर आणून टाकला होता. तेव्हा तुम्ही त्याचा काय केला होता सर? मी काय केलं होता? पोलिसांपासून मी तुला वाचवलं, मी तुला जामीन राहिलो. करेक्ट. अजून तुम्ही माझ्यासाठी काय केलं? कोर्टात तुझी केस मी लढवली आणि तुला सुखरूप बाहेर काढलं. करेक्ट. पण तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड करावी असा तुमचा सल्ला आहे. मला फक्त अर्ध्या तासाचा अवधी दे. तुझ्यावर पिटाळा देखील येणार नाही याची जबाबदारी माझी. आणि हो, माझी माणसं सोडून दे. वाटल्यास हे थांबा. तुम्ही माझ्यासाठी अजून एक गोष्ट केली होती. तुम्ही विसरला असा. माझी याद पक्की आहे. आठवा सर, तुमच्या घरातून बाहेर पडताना तुम्ही माझ्याकडनं वचन घेतलं होतं. आठवतेच? तुम्ही म्हणाला होता केलेल्या अपराधाला शिक्षा होणे जरुरीच आहे. ते तुला पटलं? तेव्हा फक्त नुसती मान खाली घातली. तेव्हा तुम्ही मला म्हणाल, लाल्या केलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त करणं सुद्धा ध्येय लागतं. आणि प्रोफेसर म्हणून जी मी तुला शिक्षा करणार आहे ती तू निमूटपणे पुन्हा नाही दोष न देता कुठलीही सूड बुद्धी मला न ठेवता भोगली पाहिजे असं वचन मला दे. तेव्हा तुमच्या हातावर हात घेऊन मी तुम्हाला वचन दिलं आणि तुम्ही दिलेली सारी शिक्षा मी भोगली सर, भोगली. लाल्या तुझा विचार काय आहे? अरे ज्यानं तुला दानत दिली, ज्यानं तुला सर्वस्व दिलं, ज्यानं तुला माणसात आणलं, त्याचाच तू असा हे करणार? हे बोलण्याचा अधिकार आता तुम्हाला राहिला नाही सर, नाही राहिला. कॉन्स्टेबल हक्काने द्या. लाल्या, एक वेळ माझा विचार सोड, पण तुझ्या बाईंच्या डोळ्यातले अश्रू पहा. अरे ते अश्रू पाहून पत्थराला देखील पाजर फुटे. अरे ज्याने तुझं रक्त पुसलं तिच्या पाठीत तू असा खंजीर खुपसणार? कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला याचा अन्याय करायचा तुम्हाला अधिकार नाही राहिलाय सर, नाही राहिलाय. लाल्या, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग, सर हात पुढे करा. पाहू दे मला विद्यानंदच्या शिष्याची हिंमत. शाबास नाल्या, शाबास. अरे तू खरा विद्यानंदचा शिष्य शोभला. विद्यानंदने लावलेली रोपटी सगळीच काही मरून गेली नाही. अरे एक तरी रोपटं वाढलं, मोठं झालं आणि आभाळा इतकं वाढलं. अरे मी तुझा सत्व पाहत होतो. अरे मला पळून जायचं होतं तर केव्हा शिकारीला पळून गेलो असतो, पण मला तुझा सत्व पाहायचं होतं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय सर? लाल्या, अरे तू पैशाला विकला जाणार नाहीस हे चांगलंच ठाऊक होतं, पण सुमित्रेच्या डोळ्यात ते अश्रू पाहून तू विरघळत असतील का हे पाहायचं होतं. अरे जी माणसं पैशापुढे भ्रष्ट होत नाही ती माणसं आपल्या माणसांच्या डोळ्यातले अश्रू पाहून लढबडतात आणि भ्रष्ट होतात. लाल्या, अरे तुझ्या सत्व परीक्षेचा
क्षण आज माझा पुनर्जन्माचा क्षण नाही का? संगीत मला प्रतिज्ञा सांगतो, ज्यांनी तुम्हाला माणसात उठवलं त्या प्रत्येकाचा सूर घेतल्याशिवाय लाल्या राग आणायचं नाही राहिला.